नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न परीक्षेच्या कोणातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारलाय, सर्वात मोठा खंड खालीलपैकी कोणता खंड आहे? बघा, सर्वात मोठा खंड कोणता आहे, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे, आशिया। बघा, हा सर्वात मोठा या ठिकाणी खंड आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, काय विचारलाय, सर्वात जास्त वातावरणामध्ये कोणत्या वायूचं प्रमाण असते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये बघा विचारला गेलेला प्रश्न आहे, वातावरणामध्ये कोणत्या वायूचं प्रमाण सर्वात जास्त असते? तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे, नायट्रोजन। बघा, या वायूचं वातावरणामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी प्रमाण असते। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, काय विचारलाय, रबर या पिकाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशामध्ये होते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, रबर या पिकाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशामध्ये होते? तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे, रबर या पिकाचं सर्वाधिक उत्पादन ब्राझील या देशामध्ये होत असते। प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, कारेन हा स्थलांतरित शेतीचा प्रकार कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळतो? कारेन काय आहे, स्थलांतरित शेतीचा प्रकार आहे, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळतो? तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे, कारेन। बघा, हा स्थलांतरित शेतीचा प्रकार प्रामुख्याने जपान या देशामध्ये प्रामुख्याने आढळतो। प्रश्न क्रमांक 5 बघा, काय विचारलाय, हिम नदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण झालेल्या लहान टेकड्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, हिम नदीच्या संचयन कार्यामुळे तयार झालेल्या बघा लहान टेकड्यांना काय म्हणतात? बघा, त्यांना ड्रमलिन या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 6 बघा, काय विचारलाय, सिंहली खालीलपैकी कोणत्या देशामध्ये प्रमुख लोक जमात आहे? सिंहली विचारले, कोणत्या देशामधली जमात आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। सिंहली कोणत्या देशामधली जमात आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, श्रीलंका या देशामधली जमात आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, काय विचारलाय, सामाजिक परिषद यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? सामाजिक परिषद यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, न्यायमूर्ती रानडे यांनी पहा सामाजिक परिषद बघा त्यांनी स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, होम रूल चळवळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा, PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, होम रूल चळवळ यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर सन 1916 मध्ये पहा होम रूल चळवळ बघांची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, वंदे मातरम बघा या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, अरविंद घोष यांनी पहा वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र बघा त्यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, काय विचारलाय, फ्रेंच राज्यक्रांती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? फ्रेंच राज्यक्रांती बघा, परीक्षेमध्ये हा पण प्रश्न विचारण्यात आला होता, फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, सन 1789 बघा या वर्षी फ्रेंच राज्यक्रांती ही झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा सर्व बालमानसशास्त्राचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, परिसर अभ्यासचे प्रश्न असतील, सामाजिक शास्त्राचे प्रश्न असतील। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे सोबत उत्तरासोबत तुम्हाला सर्व PDF पाठवले जातील। बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, हल्दिया हे बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, हल्दिया बघा हे भारतामधलं एक महत्त्वपूर्ण बंदर पश्चिम बंगाल या राज्यामधल्या या ठिकाणी बंदर आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, काय विचारलाय, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना विचारली केव्हा झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल,
31 डिसेंबर 1600 मध्ये पहा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापनाही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी काय झालं पहा, बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झाली होती? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? सन 1764 मध्ये पहा बक्सारची लढाई ही झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी काय विचारलं पहा, सन 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धत खालीलपैकी कोणी लागू केलेली पद्धत आहे? बघा, बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट झालेला हा प्रश्न आहे. बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धत कोणी लागू केलेली पद्धत आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? लॉर्ड कॉर्नवॉलिस बघा यांनी बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धत त्यांनी लागू केलेली पद्धत आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, काय वसईचा तह कोणत्या वर्षी झालेला तह आहे? वसईचा तह बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? सन 1802 मध्ये बघा वसईचा तह हा झाला होता. प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, राजाराम मोहन रॉय यांच्या सहकार्याने सती प्रतिबंधक बघा हा कायदा कोणत्या वर्षी संमत केला गेलेला कायदा आहे? सती प्रतिबंधक बघा हा कायदा कोणत्या वर्षी संमत केला गेलेला कायदा आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? सन 1829 मध्ये बघा सती प्रतिबंधक बघा हा कायदा संमत केला गेलेला कायदा आहे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय चाललाय, पाळेगारांचा उठाव कोणत्या भागामध्ये झाला होता? बघा, पाळेगारांचा उठाव आंध्र प्रदेश, बिहार, केरळ, नाशिक कोणत्या भागामध्ये बघा पाळेगारांचा उठाव झाला होता? तर याचे योग्य उत्तर काय असेल? तर आंध्र प्रदेश बघा या भागामध्ये पाळेगारांचा उठाव हा झाला होता. प्रश्न क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, कापसाची काळी कसदार जमीन त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, कापसाची काळी जमीन त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? सोपा प्रश्न आहे. त्यांना रेगुरमर्दा या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 9 बघा, काय विचारलाय, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बघा पहिलं अधिवेशन सन 1885 मुंबई बघा या ठिकाणी भरवण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 10 बघा, काय चाललाय, मध्य प्रदेशामधील स्थलांतरित शेती कोणत्या नावाने ओळखली जाते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मध्य प्रदेश या राज्यामधली स्थलांतरित शेती कोणत्या नावाने ओळखली जाते? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? बेवर बघा नावाने मध्य प्रदेश या राज्यामध्ये बघा शेती ही ओळखली जाते. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, छत्रपती शाहू महाराजांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? छत्रपती शाहू महाराजांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? तर कागल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काय विचारलाय, बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी बघा इंडिया हाऊसची स्थापना कोणत्या ठिकाणी केली? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी पहा इंडिया हाऊसची बघा त्यांनी स्थापना केलेली आहे. कोणत्या ठिकाणी केलेली आहे? तर लंडन या ठिकाणी केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काय विचारलाय, खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य देश नाही? बघा, भूतान आहे, बांगलादेश आहे, मालदीव आहे, म्यानमार बघा हा देश सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काय चाललाय, सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली? सन 1930 मध्ये विचारले पहिली गोलमेज परिषद कोणी बोलावली? तर याचे योग्य उत्तर काय असेल? रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी बघा सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद त्यांनी बोलावली होती. विषय क्रमांक पुढचा बघा, काय चाललाय, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणतं वर्तमानपत्र हे सुरू केलेलं आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र कोणतं आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? दीनबंधू बघा या नावाचं वर्तमानपत्र महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा सुरू केलेलं वर्तमानपत्र होते. विषय क्रमांक पुढचा बघा, काय चाललाय, सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक कोणाचं पुस्तक आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? महात्मा ज्योतिबा फुले यांचे या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, काय विचारलाय, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? बघा, मागच्या परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता. मुंबई कामगार संघ यांची स्थापना कोणी केली? तर नारायण लोखंडे बघा यांनी मुंबई कामगार संघ बघा त्यांनी स्थापना ही केलेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, काय विचारलाय, संपूर्ण स्वराज्याची मागणी राष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती? संपूर्ण स्वराज्याची मागणी. तर याचे योग्य उत्तर काय असेल? लाहोर अधिवेशन बघा सन 1829 बघा
बघा सन लाहोर अधिवेशन सन 1929. बघा या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा काय विचारला आहे, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शिमला करार कोणत्या वर्षी झाला होता? भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शिमला करार कोणत्या वर्षी झाला होता? तर सन 1972 मध्ये बघा शिमला करार हा झाला होता. विषय क्रमांक पुढचा बघा, भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? बघा सोपा प्रश्न आहे परंतु महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? त्याचे योग्य उत्तर काय असेल? सन 1952 बघा यावर्षी भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, पोखरण येथे बघा पहिली अणुचाचणी खालीलपैकी केव्हा घेण्यात आली होती? पोखरण बघा या ठिकाणी पहिली अणुचाचणी केव्हा घेण्यात आली होती? त्याचे योग्य उत्तर काय असेल? 18 मे सन 1974 पोखरण बघा या ठिकाणी पहिली अणुचाचणी घेण्यात आली होती. विषय क्रमांक 23 बघा काय विचारलं, बहिष्कृत भारत हे काय आहे? पाक्षिक आहे. हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं पाक्षिक आहे? बहिष्कृत भारत. बघा सर्वांनी योग्य उत्तराचा प्रयत्न करायचा आहे. त्याचे योग्य उत्तर काय असेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक ते बघा त्यांनी सुरू केलेलं पाक्षिक आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? बघा जयप्रकाश नारायण यांनी बघा सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेस बघा त्यांनी स्थापना ही केली होती. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे या ठिकाणी जन्मगाव आहे? टेंभू सातारा. बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा. टेंभू सातारा कोणाचं जन्मगाव आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल? गोपाळ गणेश आगरकरांचे या ठिकाणी जन्मगाव आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची बघा स्थापना कोणी केली? बघा असं योग्य उत्तर काय पाहिजे? बघा नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी पहा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी बघा त्यांनी स्थापना ही केली, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, कायद्यासमोर समानता हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? कायद्यासमोर समानता. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? कायद्यासमोर समानता कलम 14 म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 29 बघा काय विचारलाय, केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार विचारलाय कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? कलम 32. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, कोल्हेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये? कोल्हेरू. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? कोल्हेरू बघा हे गोड्या पाण्याचं सरोवर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी हे सरोवर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला, टिहेरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? टिहेरी. बघा टिहेरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प भगीरथी या नदीवरच्या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे, तर तो उत्तराखंड या राज्यामध्ये या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, सातपुडा या पर्वत रांगेमधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? बघा सातपुडा या पर्वत रांगेमधलं सर्वात उंच शिखर कोणतं असेल मग? धूपगड. बघा सातपुडा या पर्वत रांगेमधलं सर्वात उंच या ठिकाणी शिखर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश कोणत्या खंडामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कोलोरॅडो बघा हा वाळवंटी प्रदेश उत्तर अमेरिका म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 36 बघा काय विचारलाय, न्यूयॉर्क हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. न्यूयॉर्क हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल? न्यूयॉर्क बघा हे शहर हाडसन नदीच्या काठावर म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, पेशींचं ऊर्जा निर्मिती केंद्र असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? पेशींचं ऊर्जा निर्मिती केंद्र असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? त्याचे योग्य उत्तर काय असेल? तंतुकणिका म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य
उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा काय झाला, कावीळ हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे. कावीळ बघा, कावीळ काय असतो, विषाणूमुळे होणारा रोग आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, निमोनिया बघा हा खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा आजार आहे. निमोनिया बघा तो फुफ्फुस म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा काय झाला, वि.वा. शिरवाडकर यांच्या खालीलपैकी कोणत्या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता. तर विशाखा काव्यसंग्रह म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय, बालकवी असे खालीलपैकी कोणाचं या ठिकाणी टोपण नाव. बालकवी बालकवी कोणाला म्हणतात. राम गणेश गडकरी आहे का, प्रल्हाद केशवात्रे आहे का, त्र्यंबक बापूजी ढोंबरे, नारायण बघा बालकवी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. तर याचं योग्य उत्तर काय असेल, त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय चाललाय, रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. रंगभूमी दिन तर याचे योग्य उत्तर काय असेल, 5 नोव्हेंबर बघा या दिवशी रंगभूमी दिन असतो. रिव्होल्यूशन 2020 या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक. रिव्होल्यूशन 2020 बघा हे पुस्तक चेतन भगत बघा यांच्या या ठिकाणी हे पुस्तक आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला. पोंगल हा सण बघा याचं योग्य उत्तर काय असेल, पोंगल बघा हा सण प्रामुख्याने तामिळनाडू या राज्यामध्ये बघा साजरा केला जाणारा तो एक महत्त्वपूर्ण सण आहे. खालीलपैकी कोणता किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये नाही. तर याचं योग्य उत्तर काय असेल, पन्हाळगड बघा हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये नसलेला तो किल्ला आहे. विषय क्रमांक पुढचा काय त्याला, भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. भूदान या चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. भूदान चळवळीचे जनक बघा कोण असतील बघा, भूदान विनोबा भावे म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय, ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण झाला. 1 ऑगस्ट बघा सन 2014 मध्ये पालघर हा नवीन जिल्हा बघा निर्माण झाला होता म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. भारतामधले पहिले नियोजित शहर कोणतं आहे. भारतामधलं पहिलं नियोजित शहर चंदीगड ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. नर्मदा नदीवरील सरदार सरोवर बघा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये. नर्मदा नदीवरचा सरदार सरोवर हा प्रकल्प बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सरदार सरोवर बघा हा प्रकल्प गुजरात या राज्यामधल्या ठिकाणी तो प्रकल्प आहे. विषय क्रमांक पुढचा काय, रावत भाटा हा अणु ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान या राज्यामध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. काटेपूर्णा नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या. काटेपूर्णा नळगंगा बाणगंगा बघा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत. बघाच योग्य उत्तर काय असेल, बघाच योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. तापी नदीच्या या ठिकाणी उपनद्या म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा काय विचारला आहे, संपूर्ण स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अवकाशामध्ये कधी सोडण्यात आला होता. आर्यभट्ट विचारलाय हा उपग्रह अवकाशामध्ये केव्हा सोडण्यात आला होता. सन 1975 बघा आर्यभट्ट अवकाशामध्ये सोडण्यात आला होता. CBIची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली. CBI सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBI 1 एप्रिल सन 1963 बघा CBIची स्थापना ही झाली होती. भारताची एकूण सागरी सीमा खालीलपैकी किती किमी आहे. भारताची एकूण सागरी सीमा किती आहे. 7517 किमी भारताची एकूण सागरी सीमा आहे. विषय क्रमांक पुढचा काय, चीनने खालीलपैकी कोणत्या साली तिबेटच्या सरहद्दीकडून भारतावर आक्रमण केले होते. बघा चीनने सन 1962 या ठिकाणी तिबेटच्या सरहद्दीकडून बघा आक्रमण हे केले होते. विषय क्रमांक पुढचा काय झाला, पद्मविभूषण हा देशामधला खालीलपैकी बघा कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. पद्मविभूषण बघा भारतामधला सर्वोच्च बघा नागरी पुरस्कार कोणता आहे. भारतरत्न पहिल्या क्रमांकाचा आहे. भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री म्हणजे पद्मविभूषण बघा देशामधल्या ठिकाणी 2ऱ्या क्रमांकाच्या ठिकाणी सर्वोच्च पुरस्कार आहे. 4थ्या क्रमांकाचा मग कोणता असेल. पद्मश्री हा 4थ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी. उत्तर पूर्व रेल्वे बघा गोरखपूर या ठिकाणी पहा उत्तर पूर्व रेल्वे यांच्या ठिकाणी मुख्यालय आहे. दिल्ली हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे. दिल्ली हे शहर तर याचे योग्य उत्तर काय असेल. दिल्ली बघा हे शहर यमुना नदीच्या काठावर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये आकारमानाने सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये आकारमानाने सर्वात मोठे नदीखोरे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, गंगा नदी खोरे बघा भारतामध्ये आकारमानाने सर्वात मोठे नदी खोरे आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, मराठी भाषेमध्ये पहिले दैनिक वर्तमानपत्र खालीलपैकी कोणतं आहे? दर्पण, ज्ञानप्रकाश, दिग्दर्शन, बॉम्बे हेरॉल्ड. मराठी भाषेमधलं पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे महा TET परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा या ठिकाणी बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, परिसर अभ्यास असेल, सामाजिक शास्त्र असेल व मागील बघा झालेल्या आतापर्यंतचे सर्व पेपरचे PDF पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर बघा यामध्ये या ठिकाणी सर्व प्रश्न हे सर्व उत्तरासोबत आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.